रसिक श्रोते हो, दर्शक हो आणि मित्र हो, आपण मार्मिक कट्ट्यावर संवाद साधत आहोत पंढरपूरचे सुप्रसिद्ध डॉक्टर मनोज बायगुडे यांच्याशी. डॉक्टर साहेब, आपण पाहतो की मधुमेहींना खूप विकार होतात. जे मधुमेहीचे जे रुग्ण आहेत त्यांना विशेषतः डोळ्याचे आजार खूप होतात. मग याकरता मधुमेहींनी कोणत्या प्रकारची काळजी घ्यावी किंवा आहार विहारामध्ये काय बदल करावा? फार छान प्रश्न विचारलात. हल्ली कोविड नंतर मधुमेहाचं प्रमाण थोडंसं वाढलेलं आहे. जनरली आम्ही ऑपरेशन पूर्वी 10 पेशंटचं चेक करत होतो. पूर्वी एखादा पेशंट मधुमेहाचा बॉर्डरलाईनला वगैरे निघायचा, पण हल्ली ते प्रमाण वाढलेलं आहे की बऱ्याच लोकांना माहीत नसतं, पण त्यांची शुगर हल्ली नॉर्मलपेक्षा बरीच जास्त आढळून येते. तर ते सापडली तर आपण असं म्हणूया की मी काल गोड खाल्लं होतं म्हणून आज जास्त शुगर झाली वगैरे, त्याच्याकडे दुर्लक्ष करू नये. तर योग्य वेळी आपण मधुमेह तज्ज्ञांशी, MD मेडिसिन डॉक्टरांशी सल्ला घेऊन त्याच्यावर योग्य उपचार व त्याच्यासाठी काय काळजी घेऊन आपली शुगर कंट्रोलमध्ये राहील. मग ते आहार विहार आणि व्यायामाने राहील का काही औषधे घेऊन राहील, पण ती कंट्रोलमध्ये आपल्याला नॉर्मल लेवलला राहायला पाहिजे. डोळ्यांच्या बाबतीत म्हणायचं म्हणलं तर मधुमेहामुळं जसा सर्व अवयवांवर परिणाम होतो तसं प्रथमतः डोळ्यामध्ये होतो. डोळ्यामध्ये ज्या काही शेवटच्या बारीक नसा असतात त्या कुठेतरी ब्लॉक होतात, कुठंतरी तिथं सूज येते. पेशंटला लगेच जाणवते की आपल्याला कुठंतरी मध्येच असा काळा टिपका दिसतोय, एखाद्या डोळ्याला अंधारी येते, किंवा काही ब्लड प्रेशरच्या पेशंटमध्ये अचानक डोळे दृष्टी कमी होणं, काही 2 प्रतिमा दिसणं, ह्या गोष्टी होऊ शकतात. तर त्या झाल्या तर आपल्या नजीकच्या नेत्रतज्ञांकडे मागच्या रेटिनाची तपासणी आपण करावी. मधुमेह आणि बीपीचा त्रास असणाऱ्या लोकांनी तर प्रत्येक 6 महिन्याला डॉक्टरांकडे, नेत्रतज्ञांकडे तपासावंच. पण स्वतः घरी 1-2 महिन्यानंतर चष्म्यावर किंवा चष्मा नसला तर एक डोळा बंद करून आपण आपल्याला दूरच्या आपल्या वस्तू छान दिसतात का, कुठल्या एखाद्या डोळ्याला कमी दिसतंय का, हेही आपण पाहू शकतो. तसं कमी दिसलं तर आपण वेळ न घालवता लवकर दाखवून त्याच्यावर योग्य तो उपचार करून आपली दृष्टी टिकवून ठेवू शकतो. म्हणजे हल्लीच्या आहार विहारामुळे किंवा व्यायामाच्या कमतरतेमुळे मधुमेहाचं प्रमाण वाढलेलंच आहे. परंतु मधुमेहामध्ये डोळ्याला विजा होण्याच्या आधीच किंवा त्याच्यावर दुष्परिणाम होण्याआधीच डॉक्टरांनी आपल्याला जो सल्ला दिला त्या सल्ल्याचं आपण अनुकरण केलं पाहिजे, ज्यामुळे सुद्धा आपल्या डोळ्याचं आरोग्य अतिशय छान आणि सुदृढ असं राहील. डॉक्टर साहेब, धन्यवाद.